नमस्कार मित्रांनो, जे के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 19 फेब्रुवारी, म्हणजेच आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. चला तर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले ब्रेड क्रेडिट कार्ड कोणत्या कंपनीने लॉन्च केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बॉब कार्ड. या कंपनीने भारताचे पहिले ब्रेल क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे. बॉब कार्ड ही बँक ऑफ बडोदाची उपकंपनी आहे आणि हे जे काही भारताचे पहिले ब्रेल क्रेडिट कार्ड आहे ते दृष्टिबाधित ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि या कार्डवर ब्रेल लिपीत माहिती आणि स्पर्शाने ओळखता येणारे डॉट्स असणार आहेत. जागतिक ब्रेल दिवस कधी असतो? तर 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो आणि 4 जानेवारी रोजी लुईस ब्रेल यांचा जन्मदिन असतो. आणि नुकताच काही दिवसापूर्वी त्रिपुरा ग्रामीण बँकेने RRB को ब्रँडेड रुपे कार्ड देखील लॉन्च केलेले होते. चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मिया मोटली यांची बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा निवड झालेली आहे. आणि मिया मोटली या बार्बाडोस लेबर पार्टीच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी 30 पैकी 30 जागा जिंकलेल्या आहेत. बार्बाडोसची राजधानी आहे ब्रिजटाउन आणि बार्बाडोस हा उत्तर अमेरिकेत कॅरिबियन बेटात वसलेला देश आहे. आणि नुकताच बार्बाडोस या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोसने सन्मानित केलेले होते. आता महत्त्वाचे बघूया. झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आहेत अँद्रेज बाबिस. जपानच्या पंतप्रधान आहेत साना ताकाईची आणि साना ताकाईचे या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. आणि नेपाळच्या पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर सुशीला कार्की या नेपाळच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत. आता महत्त्वाच्या काही आंतरराष्ट्रीय नियुक्त्या बघूया. चिलीचे राष्ट्राध्यक्ष आहेत जोस अँटोनिओ. गुयानाचे राष्ट्राध्यक्ष आहेत इरफान अली. सेशल्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत पॅट्रिक हर्मिनी. थायलंड या देशाचे पंतप्रधान आहेत अनुतिन चानविराकुल. नॉर्वेचे पंतप्रधान आहेत जोनास गहर. जमैकाचे पंतप्रधान आहेत अँड्र्यू होलनेस. फ्रान्सचे पंतप्रधान आहेत सेबेस्टिन लेकोर्नू. आणि सुदानचे पंतप्रधान आहेत कामद्रेस. आणि नुकताच बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांनी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने भूमी अभिलेखांवर QR कोड लावण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिशा या राज्याने भूमी अभिलेखांवर QR कोड लावण्याची घोषणा केलेली आहे. याचा फायदा काय होणार आहे? तर QR कोड स्कॅन वापरून जमिनीच्या मालकाची माहिती आणि 30 वर्षांचा इतिहास समजला जाऊ शकेल. आणि याचा उद्देश आहे फसवणूक रोखणे आणि पारदर्शकता वाढवणे, हा या QR कोड लावण्याचा उद्देश आहे. आणि नुकताच काय केलंय, दिल्ली सरकारने देखील रस्ते चिन्हांवर QR कोड अनिवार्य केलेले आहे. आता ओडिशाबाबत काही फॅक्ट बघूया. व्हीलर बेट, ज्याचं की आता नवीन नाव आहे अब्दुल कलाम बेट, हे ओडिशा या राज्यातच आहे. सिमलीपाल आणि भितरकनिका नॅशनल पार्क ओडिशा या राज्यात आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर हे देखील ओडिशा या राज्यात आहे. कोणार्कचे सूर्य मंदिर आणि पुरीचे जगन्नाथ मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिरे ओडिशा या राज्यात आहेत. आणि ओडिशा या राज्यात साजरे होणारे महोत्सव कोणते? तर नुआखाई, रजापर्व आणि बालयात्रा हे इत्यादी महोत्सव ओडिशा या राज्यात साजरे केले जातात. आणि महानदीवर असणारं हिराकूड हे धरण देखील ओडिशा या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने NLST आणि NLOT या 2 नवीन दुर्बिणींना कोठे मंजुरी दिलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे लडाख येथील पेंगॉंग सो तलावाजवळ भारत सरकारने NLST आणि NLOT या 2 नवीन दुर्बिणींना मंजुरी देण्यात आलेली आहे. NLSTचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल लार्ज सोलार टेलिस्कोप आणि NLOTचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल लार्ज ऑप्टिकल टेलिस्कोप.
ही NLST आहे, जे नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप, तो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो. आणि NLOT नॅशनल लार्ज ऑप्टिकल टेलिस्कोप हा डीप स्पेसच्या अभ्यासासाठी वापरला जातो. आणि ही भारताची तिसरी जमीन आधारित सौर वेधशाळा आहे. भारताची पहिली वेधशाळा कोणती आहे तर कोडाईकॅनल 1899 साली स्थापन झालेली ही पहिली वेधशाळा होती. आणि 1975 साली स्थापन झालेली उदयपूर ही दुसरी वेधशाळा होती. आता पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने GDP आणि IIP मोजण्यासाठी कोणते नवीन आधार वर्ष निश्चित केलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 2022-23 हे नवीन GDP आणि IIP मोजण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष निश्चित केलेले आहे. यापूर्वी 2011-12 या वर्षाचा आधार वर्ष म्हणून वापर करण्यात येत होता. आणि आता नवीन घोषणेनुसार 2022-23 हे GDP आणि IIP मोजण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष असणार आहे. CPI साठी CPI म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्ससाठी नवीन आधारभूत वर्ष कोणता आहे 2023-24 हे CPI साठी आहे. आणि आताचं हे 2022-23 GDP आणि IIP साठी असणार आहे. आणि हे कधीपासून लागू होणार आहे तर फेब्रुवारी 2024 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. आता आधारभूत वर्ष म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेतील बदल मोजण्यासाठी वापरले जाणारे संदर्भ वर्ष म्हणजेच आधारभूत वर्ष असे मानले जाते. पुढचा प्रश्न आहे, नवीन नियमानुसार वंदे मातरमची किती कडवे गाणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वच्या सर्व 6 कडवे गाणे हे नवीन नियमानुसार अनिवार्य करण्यात आलेले आहे. आणि याचा कालावधी किती निर्धारित केलेला आहे तर 3 मिनिटे 10 सेकंद इतका कालावधी निर्धारित करण्यात आलेला आहे. आणि या नियमानुसार कार्यक्रमात आधी वंदे मातरम आणि शेवटी जनगण मन गायले जाईल. वंदे मातरमचे लेखक कोण आहेत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ कादंबरीतून 1882 सालच्या आनंदमठ कादंबरी आहे ही बंकिमचंद्र चटर्जींची. आणि या आनंदमठ कादंबरीतूनच वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे. आणि वंदे मातरम पहिल्यांदा कधी गायलं होतं तर 1896च्या काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात वंदे मातरम सर्वप्रथम गायलं गेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, नुकताच आर्कटिक सेंट्री मिशन कोणत्या संघटनेने लॉन्च केलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नाटो या संघटनेने आर्कटिक सेंट्री मिशन लॉन्च केलेले आहे. नाटोचा लॉंग फॉर्म काय आहे तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा नाटोचा लॉंग फॉर्म आहे. आणि याचा उद्देश काय आहे आर्कटिक क्षेत्रातील सागरी मार्ग आणि संशोधनाचे रक्षण करणे हा या आर्कटिक सेंट्री मिशनचा उद्देश असणार आहे. नाटोची स्थापना कधी आहे 4 एप्रिल 1949 रोजी नाटोची स्थापना झाली होती. नाटोचे मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. सध्या नाटोचे सदस्य किती आहेत सध्या नाटोत 32 सदस्य असणार आहेत आणि 32वा सदस्य स्वीडन आहे. आणि नाटोचे महासचिव कोण आहेत मार्क रूट हे सध्या नाटोचे महासचिव आहेत. पुढचा प्रश्न आहे, EU स्मॉल फायनान्स बँकच्या MD आणि CEO पदी कोणाची पुनर्नियुक्ती झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे संजय अग्रवाल यांची EU स्मॉल फायनान्स बँकच्या MD आणि CEOच्या पदी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. EU स्मॉल फायनान्स बँकेचं मुख्यालय जयपूर राजस्थान या ठिकाणी आहे. आणि EU स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना 1996 साली झाली होती. युनिव्हर्सल बँकेचा दर्जा मिळवणारी पहिली स्मॉल फायनान्स बँक कोणती होती तर EU स्मॉल फायनान्स बँक ही युनिव्हर्सल बँकेचा दर्जा मिळवणारी पहिली स्मॉल फायनान्स बँक होती. आता इतर नियुक्त्या बघूया. बार्क इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत तर गौरव बॅनर्जी. FSSAI चे CEO कोण आहेत तर रणजित पनहानी हे FSSAI चे CEO आहेत. IMD चे कार्यकारी संचालक कोण आहेत तर उर्जित पटेल हे IMD चे कार्यकारी संचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेल्या सरला माहेश्वरी ह्या कोण होत्या. तर याचं योग्य उत्तर आहे नुकताच निधन झालेल्या सरला माहेश्वरी या 1980-90च्या दशकातील दूरदर्शनच्या ज्येष्ठ अँकर होत्या. दूरदर्शनची स्थापना कधी आहे तर 15 सप्टेंबर 1959 रोजी दूरदर्शनची स्थापना झाली होती. आणि याच दूरदर्शनच्या 1980-90च्या दशकातील प्रसिद्ध अँकर कोण होत्या तर सरला माहेश्वरी होत्या. आता काही महत्त्वाची निधन वार्ता बघूया. ज्या काही महत्त्वाचे व्यक्ती होते ज्यांचं निधन झाले या वर्षात. राम सुतार हे प्रसिद्ध शिल्पकार होते. खालिदा जिया हे बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.
माधव गाडगे जे की प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ होते आणि महाराष्ट्राचे होते, आणि मनोज कोठारी माजी वर्ल्ड बिलियर्ड चॅम्पियनशिप होते, यांचं निधन झालेलं आहे. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.